आई असल्यामुळे, घरी असल्यामुळे, मुंबईला असल्यामुळे माझी खाण्यापिण्याची खूप मजा होते. आपल्या चेहऱ्यावरचं एक तेज असतं ना, आपल्या आवडीचं खाल्ल्यानंतर ते कुठलंच डाएट नाही आणू शकत तुमच्या चेहऱ्यावर. लाईफस्टाईल प्रेझेन्स वॉट्स इन माय लंचच्या आजच्या खास भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हा सगळ्यांना दाखवणार आहे म्हणजे आपली जी ऊर्जा आहे ना, तिच्यात ऊर्जा कशी येते तिच्या लंचमध्ये नेमकं काय असतं. भेटूया अनुष्काला. खूप स्वागत अनुष्का. आणि हे स्प्रेड बघूनच तुम्हाला कळलं असेल आज मस्त मेजवानी आहे. मस्त, थँक्यू. आणि ही म्हटल्याप्रमाणेच आहे, मला खरंच ऊर्जा जेवणातूनच येते. कारण मी इतकी फूडी आहे, म्हणजे मी जेवणासाठी उठू शकते रोज सकाळी, की मी खूप एक्सायटेड असते की आज मी ब्रेकफास्टमध्ये काय खाणार आहे, लंचमध्ये काय खाणार आहे, डिनरमध्ये काय खाणार आहे. सो मी तशी खूप फूडी असल्यामुळे मला खाणं खूप जास्त आवडतं, खूपच जास्त. आज तुझं ब्रेकफास्ट स्किप करायचं कारण काय होतं? तिने ब्रेकफास्ट नाही केला आहे, बॅक टू बॅक तिच्या हो, जसा मी हा टिफिन ओपन केला तसं हिला कळलं की आज मी ब्रेकफास्ट नाही केला आहे. आमचा मोठा सिक्वेन्स सुरू होता आणि म्हणजे माझी थोडीशी वेळ पण सकाळची स्किप झाली. मी थोडी उशिरा उठले आणि मग धावपळीत ब्रेकफास्ट असा रनिंग ब्रेकफास्ट झाला. पटकन तो उत्तप्पा उचलला, पटकन खाल्ला आणि सेटवर असं झालं. सो ब्रेकफास्टही आहे याच्यात आज. आता मला सांग काय काय आणलं आहेस आज आणि काय काय आहे. आणि ते खूप हेल्दी भाज्या दिसतात मला. शेपूची भाजी आहे का? मेथी. सो हे सगळं माझ्या आईने बनवलेलं आहे. आणि सध्या आई असल्यामुळे, घरी असल्यामुळे, मुंबईला असल्यामुळे माझी खाण्यापिण्याची खूप मजा होते. कारण मला खूप होमली फूड लागतं. मला होमली फूड मिळालं की मी जास्त आनंदी असते. आणि मी अशी खूप बाहेरचं खाणारी नाही आहे, खूप नाही आहे. कधीतरी मला क्रेविंग्ज होतात. सो आज आईने ब्रेकफास्ट तिने उत्तप्पा दिला होता, ऑनियन टोमॅटो उत्तप्पा. सो जो मी स्किप केला आहे, सो मी आता तो लंचमध्ये थोडासा इन्क्ल्यूड करणार आहे. त्याच्यानंतर तिने 2 भाज्या केल्यात. मला भेंडीची भाजी खूप आवडते व्हेजमध्ये, खूपच जास्त. आणि ती पण मला खूप साधी, म्हणजे खूप कुकिंग प्रोसेस, म्हणजे इवन त्याच्यात शेंगदाण्याचं कूट वगैरे न घालता फक्त मिरच्या आणि भेंडी. सो ती भेंडीची भाजी. त्याच्यानंतर मेथी, मला आणखी एक भाजी आहे जी खूप मला वाटतं मेथी असं कोणीच नसेल ज्याला मेथी आवडत नसेल. सो मेथीची भाजी खूप आवडते मला. मेथीचे पराठे पण खूप आवडतात. सो आज मेथीची भाजी आहे, भेंडीची भाजी आहे. त्याच्यानंतर आई एक गोष्ट खूप चांगली देते, जी पूर्ण सेट मला विचारते की आहे का. ते म्हणजे ठेचा. मी मराठवाड्याची असल्यामुळे आमच्याकडे तिखट खूप जास्त खातात. म्हणजे ज्या भाज्या मी सेटवर आणते त्या भाज्या इतरांना खूप तिखट वाटतात, पण मला असं वाटतं अरे आज थोडं तिखट कमीच पडलं ह्याच्यात. सो त्यासाठी मी ठेचा वेगळा आणते. सो ठेचा आज आईने दिलेला आहे, रोजच देते तशी ती. भाकरी, कारण मी चपाती नाही खाते सध्या डाएटमुळे. सो आणि ह्या सगळ्या भाज्या खूप कमीत कमी काय म्हणतात मसाल्यांमध्ये बनवलेल्या असल्यामुळे त्या कुणालाही, म्हणजे आमच्या सेटवर जवळपास सगळेच जण डाएट पाळतात. सो सगळ्यांसाठीच त्या काय म्हणतात खाण्यासाठी योग्य आहेत. सो ते आहे. त्याच्यानंतर मला आहे ना स्वीट्सची क्रेविंग खूप होते, खूप. म्हणजे माझा जर कुठला वीक पॉईंट असेल तर स्वीट्स आहेत. सो मला ती क्रेविंग, म्हणजे डिरेक्टली स्वीट पोटात नाही जावं म्हणून ती क्रेविंग मी पायनॅपल किंवा मग कुठल्या तरी एका फ्रूटवर भागवते. सो आणि सध्या म्हणजे डाएट बऱ्यापैकी सुरू आहे आणि चांगलंच जातं आहे म्हणून चालू राहील. सो म्हणून पायनॅपल आज आहे. आणि त्याच्यानंतर हा एक प्रकार आहे, हा पण स्वीट आहे, पण अगेन तो तेवढाच पौष्टिक पण आहे. त्याला वळे लाडू असं म्हणतात आमच्याकडे. हां, सो ते लाडू, म्हणजे ते लाडूसारखे दिसत नाहीत खरं तर, आणि ते वळलेले आहेत. म्हणजे खरं तर ते जिलेबीसारखेच दिसतात. रोज किंवा काहीतरी म्हणतात ना ते त्या हां, गुळातले प्रेट्झल्स म्हणतात. एक्झॅक्टली. चुरोस पण एक खूप ॲप्ट शब्द तू वापरलास. सो हे ते आहेत, म्हणजे गुळात तुम्ही ते वळलेले लाडू तळायचे. सो असं ते आहे, आणि तीळ वगैरे टाकून. सो ते पण खूप पौष्टिक आहे. म्हणजे 2 सीनच्या मधली जी भूक लागते किंवा मग एक संध्याकाळची भूक आपण म्हणतो 4 वाजता लागली, 7 वाजता ब्रेक असतो जनरली. सो 4 वाजता वगैरे लागली तर मग मी येऊन हे घरगुती चुरोस खाते. तर ते एक स्वीटमध्ये. आणि हे सगळं खाऊन झाल्यानंतर काही मी खात असेल खूप रेग्युलरली तर आवळा आहे. तर
हो, आवळा म्हणजे घरचा कच्चा आवळा कट करून त्याच्यावर फक्त मीठ टाकलेलं आहे. तो म्हणजे काय म्हणतात, बडीसोप आपण खातो, तर त्याच्याऐवजी मी एक अखंड एक अख्खा आवळा खाते. येस येस. आणि शिवाय केसांसाठी खूप चांगलं. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, प्रत्येकच मुलीला केस आणि स्किन हे जपायचंच असतं. प्लीज प्लीज प्लीज. आणि इनफॅक्ट तुला सांगते, मला ॲसिडिटीचा पूर्वी खूप त्रास व्हायचा, कारण वेळा चुकायच्या आणि लेट पॅकअप, कधी लवकर कधी लेट असं जेवण झालं असल्यामुळे. सो त्या सगळ्यांवर कंट्रोल आणायला मला कच्च्या आवळ्याने खूप मदत झाली. सो मी खूप हायली रेकमेंड करेल की तुमचा कुठलंही मील झालं, दुपारचं संध्याकाळचं, तर तुम्ही एक अखंड आवळा खा. आणि आय एम व्हेरी शुअर त्याने ॲसिडिटीचा प्रॉब्लेम मला त्याच्यानंतर झालाच नाही. अजूनही त्याच वेळा आहेत, कधी लवकर कधी लेट, पण त्याच्यामुळे मस्त बॅलन्स झालं. अनुष्का, मला सांग की ह्यातलं तू काय उत्तम बनवू शकतेस किंवा तुझी स्पेशालिटी काय? प्रश्न विचारायचा नव्हता. माझं काय ना, माझं उलटं आहे. म्हणजे मला चपात्या बनवणं मी आधी शिकले. मला चपात्या बनवता येतात चांगल्या, गोल प्रॉपर, आणि भाकरी पण येते मला. इनफॅक्ट मला भाज्या काम पहिले शिकलीस? हो हो हो. म्हणजे आमच्या घरी म्हणजे ज्या पोळ्या बनवायच्या, चपात्या बनवायच्या, तर आहे ना, मी खूप फॅसिनेट व्हायचे की ते एवढी मोठी परात घेऊन, कारण माझी जॉईंट फॅमिली आहे 22 जणांची, तर एवढी मोठी परात घेऊन त्या जेव्हा उंडा तिंबायच्या, तर मी खूप फॅसिनेट व्हायचं ते काम बघून. तर मला वाटतं ते ऑब्झर्वेशनमधूनच चपाती जास्त शिकले. इनफॅक्ट आपण थोड्याशा मोठ्या झाल्यानंतर 6वी 7वीत असं काहीतरी ट्राय करतो ना, पहिलं काहीतरी, तर मी चहा आणि दुधाच्या आधी पण चपाती पहिले ट्राय केलेली. सो चपाती मी उत्तम बनवू शकते. भाज्या मला काही तेवढ्या अशा सगळ्याच येतात असं नाही आहे. मला बेसिकच भाज्या येतात. म्हणजे ही भेंडीची भाजी मी बनवू शकेन, कदाचित मेथी पण बनवू शकेन, पण चपात्या मी खूप शॉर्ट कॅमेरासमोर सांगू शकते की त्या मला बनवता येतात. अनुष्का, मला सांग की मुंबईमध्ये ना तू किती घराला मिस करतेस? म्हणजे असं असतं की आपण जिकडे लहानाचे मोठे झालो ना, तिकडच्या आजूबाजूच्या गोष्टी आपल्या सगळ्या माहीत असतात. कुठे काय छान मिळतं जे मुंबईत तू खूप मिस करतेस, जंक फूडपैकी पण? खूप जास्त यार, खूप जास्त. म्हणजे कारण वयाचे 20-25 वर्ष तिथे राहिले असल्यामुळे, आणि शिवाय जॉईंट फॅमिली असल्यामुळे प्रत्येकाच्या काय म्हणतात बनवायच्या पद्धती वेगळ्या. म्हणजे माझ्या 4 काकू आहेत आणि माझी आई मिळून त्या 5 जणी आहेत, आणि त्याच एकत्र रोज जेवण बनवतात. पण प्रत्येकीच्या हाताची चव खूप वेगळी आहे. आणि मग कोणाची काहीतरी स्पेशालिटी. माझी मोठी ताई आहे, ती तर सगळं बनवते, सगळं. म्हणजे घरगुती आयटम्सपासून फॅन्सी आयटम्स, लजानिया वगैरे पण ती घरी वगैरे बनवते. म्हणजे ती तर खूपच तरबेजच आहे बनवण्यामध्ये. सो ह्यामुळे मी कधी शिकले नाही कदाचित, कारण माझ्या आजूबाजूला सगळेच बनवणारे होते. मग खाणाऱ्या कमी नको. हां, म्हणून मग मी खाणाऱ्यांमध्ये गेले आणि मी जास्त खायला लागले. तर मी ते सगळं खूप मिस करते. आणि इथे ना काय म्हणतात, जेव्हा एकटं राहण्यात खूप आलं होतं, मग ऑर्डर खूप आणि हॉटेल्सचं खूप खाण्यात आलं होतं मध्यंतरी. तर तेव्हा जेव्हा मग एखाद्या सुट्टीत घरी जायचं ना, तर मला बाजरीची भाकरी तीळ टाकून आणि वांग्याची येस आणि वांग्याची भाजी. सो हे म्हणजे घर म्हटल्यानंतर पहिली डिश जी आठवते ती ही आहे. सो ते एक आठवतं. आणि बासुंदी, माझ्या घराची बासुंदी शोधली आज की मला छान. आईने बनवलेली बासुंदी प्रचंडच आवडते. आणि अजून एक गोष्ट याच्यामधली, की मी आहे ना लहानपणी टिफिनमध्ये एक स्पेसिफिक साईजची खूप छोटी चपाती आई मला द्यायची. आणि मला हे बघ, माझी भाकरीची साईज बघ तू, हे बघ, ही माझ्या भाकरीची साईज आहे, ही अशी. माझ्यासाठी वेगळ्या बनतात. सो अजूनही मला आजही टिफिन दिला किंवा आजही घरी माझ्यासाठी भाकरी चपाती जे काही, पुरणपोळी पण बनली, तर ती ह्याच साईजची बनते. आणि मला ह्या साईजने खाल्ल्या कीच असं वाटतं की हां, मी व्यवस्थित जेवते. एक कॅल्क्युलेशन असतं ना, इतकं खाल्ल्यानंतर माझं पोट भरतं. सो आय गेस ते माझं ती क्वांटिटी ह्याप्रमाणेच सेट झाली आहे माझ्या डोक्यात. सो ते एक मी खूप मिस करते, कारण मुंबईत ह्या साईजची चपाती पोळी मला कुठेच मिळू नाही शकत. सो येस. बरं, आज एक बाईट खा, तुझ्या चेहऱ्यावरचं सॅटिस्फॅक्शन आम्हाला बघायचं आहे. आणि एक बाईट घेतल्यानंतर ह्या प्रश्नाचं उत्तर दे की आत्तापर्यंत मी तुला स्क्रीनवर बघते, तू मला अशीच दिसतेस, टचवूड,
त्याचा राज पण आम्हाला सांग. धामी बाई मेथीची भाजी खाते. नेहमीसारखीच. तू पण घे ना प्लीज. आणि ठेचा घे जर तुला तिखट आवडत असेल तर. किती डिफरंट टेस्ट आहे. माझ्या घरची एकदम वेगळी असते. खोबरं असतं आमच्याकडे. अच्छा. नाही, आमच्याकडे खोबरं ओव्हरऑलच खूप कमी वापरतो आम्ही. आमच्याकडे शेंगदाणा हा बऱ्यापैकी काय म्हणतात ग्रेव्हीला यूज होतो. So आता सांग क्या आहे इसके पीछे का राज आणि काय मंत्रा फॉलो करते. खरं तर काही नाही. म्हणजे मी अशी ना खूप डाएट किंवा खूप असं फॉलो अशी नाहीच आहे. मला असं वाटतं की नॅचरलीच माझ्या ज्या सवयी आहेत त्या हां, खरंच म्हणजे मी तुला सांगू नाही शकत मी कधीपासून सकाळी उठल्यानंतर एक काय म्हणतात कोमट पाणी आणि मग त्याच्यात कधी लिंबू पिळला, कधी अद्रक किसून घातला, कधी मग बडीशेप घातली, कधी मेथी. सो मी हे सांगू नाही शकत की हे कधीपासून मी करत आली आहे किंवा रोज सकाळी उठून बदाम खाणं. सो हे खूप आधीपासून नकळत फॉलो झालं असल्यामुळे कदाचित ते तसं असावं. पण काय म्हणतात स्किनच्या बाबतीत तर पूर्ण क्रेडिट मी माझ्या आईलाच देईन. माझ्या आईचीच स्किन खूप चांगली असल्यामुळे मला वाटतं ते कुठेतरी जेनेटिक्सच आहे. म्हणजे माझी आई आज आता 55-60 इयर्स झाले. आता ती 60ला टच होईल लवकरच पुढच्या 1 वर्षात. पण तिची स्किन खूप चांगली असल्यामुळे मला वाटतं की ते गिफ्टेड आहे. आणि बाकी सवयी म्हणजे माझं जेवण पण बघ तू, म्हणजे खूप साधं जेवण आहे. मला त्याच्यातच खूप असा आनंद मिळतो. आणि माझा अल्टिमेटही बाहेर जाऊन खायचं म्हणजे मग पाणीपुरी. अल्टिमेट म्हणजे ते अल्टिमेट सुख मला तिथे मिळेल. चीटही म्हटलं तर किती चीट करणार. तर महिन्यातून एकच चीज केक जो मी एकदा मागवते माझ्या एका फेवरेट शॉपमधून एकदा मागवते आणि तोच चीज केक मी पुढचे 3 दिवस खाते. एवढासाच आहे तो. पण तरी पण म्हणजे मला गुलाबजामुन जरी खूप आवडत असले तरी मी ॲट अ टाईम 2पेक्षा जास्त खाऊच नाही शकत. सो मी ऑलमोस्ट सगळं बघितलेलं आहे. जाता एक छोटासा मंत्र आम्हाला सांगून जा की हे करा, दॅट्स इट. तुम्हाला काही डाएट करायची गरज. मी म्हणेन की तुम्ही सगळं खा जे तुम्हाला आवडतं. पण थोड्या प्रमाणात आपण खाल्लं तर मला वाटतं की इटसेल्फ तो एक बॅलन्स मेंटेन होतो. सो आय थिंक बॅलन्स इज एव्हरीथिंग. आपण म्हणताना पण म्हणतो की बॅलन्स्ड डाएट. सो पूर्णपणे डाएट पण नाही करायला पाहिजे. मला असं वाटतं की मी एकदा तसंही करून बघितलेलं आहे की मी फुल ऑन महिनाभर डाएटमध्ये होते. त्याच्यात मी आहे त्याच्यापेक्षा बारीक नक्कीच झाले. पण मला वाटतं की आपल्या चेहऱ्यावरचं एक तेज असतं ना आपल्या आवडीचं खाल्ल्यानंतर ते कुठलंच डाएट नाही आणू शकत तुमच्या चेहऱ्यावर. सो मला असं वाटतं जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही नक्की खा. आणि जर ते काय म्हणतात खायला नाही पाहिजे, खूप स्वीट असेल किंवा खूप कार्ब्स असतील त्याच्यामध्ये तर ते थोड्या क्वांटिटीमध्ये खा. पण मन मारू नका. सो येस, थँक्यू अनुष्का. नेक्स्ट टाईम आपण काहीतरी असं करू की तू बनवतेस आमच्यासाठी. सो लेट्स सी. मलाच तो सेगमेंट बघायचा आहे की मी बनवताना कशी दिसते आणि मी कसं बनवते. आय सिरियसली होप म्हणजे आता नवीन वर्ष सुरू झालं आहे. आय होप ह्या वर्षात आपला तसाही एक सेगमेंट होईल. थँक्यू सो मच. आणि मस्त खा आणि सीनसाठी ती ऊर्जा तुझ्यात येऊ दे. येस. थँक्यू आतिशा. थँक्यू.